36 जिल्हे 36 बातम्या। न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। अंजनगाव सुरजी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजाच्या नागरिकांना अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी जागा नसून सांस्कृतिक भवन सुद्धा नाही। म्हणून या नागरिकांनी दलित वस्तीतील प्लेग्राउंड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे जागा नियोजित करून देण्यात यावी, याबाबतची सदर माहिती दर्यापूर मतदारसंघाचे आमदार अमरावती जिल्ह्याचे खासदार यांना दिली, परंतु आमदार खासदारांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले। याच प्लेग्राउंडवर अंजनगाव सुरजी नगर परिषदेने सौंदर्यीकरण करण्यासाठी 24,20,000 रुपयांचा निधी टाकला। या निधीचे भूमिपूजन आमदार खासदारांनी केले। आज रोजी सौंदर्यीकरणाची गरज नसता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सांस्कृतिक भवनाची गरज आहे, जेणेकरून मातंग समाज जयंती उत्सव, लग्न व इतर कार्यक्रम करू शकतील। गेल्या अनेक वर्षांपासून जागेअभावी आम्हाला अतिशय त्रास सहन करावा लागत आहे, म्हणून शासनाने व प्रशासनाने आमच्या मागणीकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा, तेव्हाच आम्ही उपोषण मागे घेणार, असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे। येथे 3 दिवसापासून मातंग समाज हा उपोषणाला बसलेला आहे। आपण जाणून घेऊ यांच्या काय समस्या आहेत, कशासाठी उपोषणाला बसलेले आहेत। मला सांगा दादा, आपण आपलं नाव काय? मनोज गोंधळे। आपण कशासाठी इथं बसलेले आहेत? आम्हाला इथं लोकशाही अण्णाभाऊसाठी सांस्कृतिक भवन याची मागणी आहे। तुमची मागणी आणि किती दिवस झाले तुम्ही उपोषणाला बसलेले? आज आमचा 3रा दिवस आहे। 3रा दिवस आहे आणि तुम्ही या जो ग्राउंड आहे, हा जो प्ले ग्राउंड आहे, याची तुमची मागणी आहे। या मागणीसाठी तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिले होते? आम्ही आमदार साहेबाला निवेदन दिले, सीओ साहेबाला निवेदन दिले आणि त्याच्यानंतर खासदार साहेबाला आपण निवेदन दिले आणि निवेदन दिल्यानंतर आमदार आणि खासदारांनी तुमच्या या निवेदनाची दखल घेतली का? 2 दिवसापासून तर कोणीच नाही आलं इथं। तुम्ही उपोषणाला बसल्याची रित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना माहिती आहे सर, तरी पण हे तुमच्या भेटीला आले होते? नाही, आले नाही। आणि तुमची मुख्य मागणी काय आहे? म्हणजे तुम्ही या 3 दिवसापासून इथं बसलेले आहेत, नेमकी तुमची मुख्य मागणी काय? मुख्य मागणी हेच आहे सर की आमचा 3 ते 3,500 लोकसंख्या आहे मातंग समाजाची अंजनगाव तालुक्यात, तर आमचं इथं एकही सांस्कृतिक भवन नाही। सांस्कृतिक भवन नाही आहे। आमची लोकसंख्या इतकी आहे की इथं कमीत कमी 300-350 घर आहेत। इथून इतके एरियातच 300-350 घर आहेत। तुमचं म्हणणं आहे की शासनानं जो काही इथं निधी दिलेला आहे, शासन आमच्यावर लक्ष देतच नाही सर। तुमचं म्हणणं आहे की शासनानं जो काही निधी टाकलेला आहे, त्या निधीतून आम्हाला इथे सांस्कृतिक भवन उभारण्यात यावं आणि जो सौंदर्यीकरणासाठी जो निधी टाकलेला आहे तो कॅन्सल करून तुम्हाला सांस्कृतिक भवन देण्यात यावं। हे होते आपल्यासोबत मातंग समाजाचे काही लोक। यांचं म्हणणं आहे की इथं सौंदर्यीकरणासाठी लाखो रुपये शासनाने टाकलेले आहेत, परंतु तो निधी सौंदर्यीकरणासाठी न टाकता तो आम्हाला मातंग समाजाचा आम्हाला सांस्कृतिक भवन करण्यात द्यावा, जेणेकरून आम्हाला इथं काहीतरी कार्यक्रम करण्यात येईल, काही लग्न कार्य करण्यात येईल आणि यांच्या जी अडचणी आहेत हे इथं सॉल्व्ह होतील, असे या मातंग समाजाच्या नागरिकांचं म्हणणं आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती। तो आमच्या सभागृह झाला पाहिजे, आमचं एवढीच म्हणणं आहे। अण्णाभाऊ साठेचं सभागृह झालं पाहिजे अशी आमची एवढी विनंती आहे खासदार आमदार साहेबांना। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश इंगळे, अमरावती।